पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान नाशिकच्या पंचवटी परिसरातील ऐतिहासिक काळाराम मंदिराला पंतप्रधान भेट देणार आहेत। तत्पूर्वी ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पंचवटीचा परिसर पावन झाला तो संपूर्ण परिसर आता राममय झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पंचवटीत बघायला मिळत आहे। काळाराम मंदिराच्या परिसरात असलेल्या सगळ्या भिंतींवर प्रभू श्री रामचंद्रांच्या रामायणातील एकूणच दृश्यांचं जे चित्र आहे ते या ठिकाणी रेखाटलं जात आहे आणि या संपूर्ण परिसरातील भिंती ज्या आहेत त्या पूर्णपणे सुंदर अशा स्वरूपात रंगवण्याचं काम नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या कला क्षेत्रातले सगळे जे आर्टिस्ट आहेत, जे कलाकार आहेत ते या ठिकाणी करत असल्याचं बघायला मिळतंय। आपल्यासोबत हे सगळे तरुण कलाकार आहेत ज्यांनी अवघ्या 24 तासांमध्ये नाशिक शहरातल्या पंचवटी परिसरातल्या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या इतक्या सुंदर पद्धतीनं रंगवलेल्या आहेत की हा संपूर्ण परिसर जो आहे तो राममय झाल्याचं दृश्य पंचवटीत आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं। हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यालयातले आहेत। नेमकं कशा पद्धतीची थीम ठेवलेली आहे हे संपूर्ण चित्रण करताना? रामायणातील काही दृश्य आपण त्याची थीम ठेवलेली आहे, त्याची वॉल पेंटिंग आपण केलेली आहे। पण कसा अनुभव आहे एकूणच हे सगळं तुम्ही पेंटिंग करताय, अशा सुंदर स्वरूपात सगळं पेंटिंग पंचवटी परिसरात केलं जातं, तुमचा एक्सपिरियन्स काय? फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे एक्सपिरियन्स चांगलाच आहे। काय सांगशील एकूणच हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी तुम्ही इतक्या सुंदर स्वरूपात पेंटिंग करता आहात, रामायणातील दृश्यांचं चित्रण या ठिकाणी केलं जात आहे, काय एक्सपिरियन्स आहे? तसं तर आम्हाला खूप चांगलं वाटत आहे कारण मोदी साहेब आपल्या नाशिकमध्ये येणार आहेत। तर मग आम्ही काल पण हे पूर्ण पेंटिंग कंप्लीट केलं, आज पण आम्हाला काळा मंदिरच्या पुढे थोडं वर्क भेटलेलं आहे, तिथे पण करायचं आहे। काय सांगशील? सगळं पेंटिंग केलेलं आहे, तुमचे सगळे तुम्ही टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे, भिंती रंगवत आहे, काय नेमकी थीम घेतलेली आहे रंगवताना? आम्ही ही रामायणाची इथं काळाराम मंदिर आहे त्याच्यावर आम्ही काही पेंटिंग्स युनिक प्रकारचे काही सिम्बॉल्स, काही रामाचे सीन्स वगैरे असे आम्ही वॉल पेंटिंगमध्ये घेतलेले आहे। आम्हाला हे करताना खूप छान वाटले। आपण बघतोय हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत, नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या कला महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत आणि या संपूर्ण प्रकल्पासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते नाशिक महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोदजी आहेत। योगेशजी, नेमकी काय संकल्पना होती हे सगळं करण्यामागे? सन्माननीय आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा जो काही जुना शाही मार्ग आहे या शाही मार्गाचं सुशोभीकरणाची जबाबदारी जनसंपर्क विभागावर अर्थात योगेश कमोदवर टाकल्यानंतर आम्ही सर्व नाशिकच्या चित्रकारांना आवाहन केलं आणि त्यांनी अल्प काळात जवळजवळ मला 150 हे चित्रकार भेटले आणि काल दिवसभरात संपूर्ण हा जुना शाही मार्ग तुम्ही बघितला आहे। मग रामायणातील जे जे चांगले क्षण आहे, मग सीताहरण असेल किंवा रामसेतू पूल असेल किंवा लवकुश यांचा जन्म असेल, रामाचा राज्याभिषेक असेल किंवा अयोध्येचं राम मंदिर, काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुम्ही अयोध्येचं राम मंदिर बघा, अतिशय सुंदर रात्रीतून या सर्व नवोदित चित्रकारांनी आणि कला शिक्षकांनी आणि जे प्रोफेशनल चित्रकार आहेत त्यांनी हे चित्र काढलीत आणि आज देखील पांजरपोळच्या दुतर्फा जी काही निमाणी बस स्टँडच्या तिथली जी काही वॉल आहे ती आज संपूर्ण रामायण आणि महाभारताचं चित्रीकरण तिथे तुम्हाला दिसेल आणि सन्माननीय मोदी साहेब हे रोड शो करणार आहे, त्या रोड शोमध्ये हे सर्व चित्रीकरण त्यांना दिसणार आहे, याचा मला आनंद आहे। आपण बघतोय की या ठिकाणी महापालिका प्रशासन देखील पुढाकार घेऊन या संपूर्ण शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कॉन्ट्रीब्युशन देते आहे। हे सगळे नाशिकचे नवोदित कलाकार जे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत त्यांनी स्वयंस्फूर्तीनं या सगळ्या शहरातल्या आणि काळाराम मंदिर परिसरातल्या भिंती ज्या आहेत त्यांच्यावर रामायणातले हे सगळे चित्र जे आहेत ते या ठिकाणी रेखाटलेले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी संपूर्ण पंचवटी आणि नाशिक परिसरात राममय वातावरण झाल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।